राम कृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया आपले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी विठाला नामी हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी अखंड हरिनाम सप्ताहाचे 47वे वर्ष आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय पूजनीय निष्काम कर्मयोगी शिवराम बाबा मस्कर यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने आणि समस्त ग्रामस्थ पिंपळदांच्या सहकार्याने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची पहिली कीर्तन सेवा माझ्याकडे आहे। अभंग 3 चरणाचा अतिशय कमीत कमी कडव्यांचा परंतु भरपूर भावार्थ भरलेला आहे, जीवनाची सोडवण करणारा आहे। अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे। राम कृष्ण नामी हे दोन्ही साजिरी जपायला पुढे सांगितले हृदय मंदिरे स्मराकारे। मगाशी एक शब्द सांगू का तुम्हाला? तुम्ही मगाशी चालीला स्मरा नव्हते म्हणत, सुमरा म्हणत होते, सुमरा। हो, स्मरा आणि सुमरा आपण नाही म्हणत ना, तर जेवढी खाली ती गाणं गाते यांना सुमार नाही। सुमार शब्दाचा अर्थ कळला ना तुम्हाला? आणि स्मरण वेगळे सुमारण वेगळे। आपले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया आपले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी विठाला विठाला विठाला। पहिल्या 2 शब्दांचा सिद्धांत घेऊ आपण, राम आणि कृष्ण। भगवंताचे वारकरी संप्रदायाप्रमाणे 10 अवतार आणि श्रीमद भागवताच्या माध्यमातून जर पाहिले तर 24 अवतार। आता ज्यांचं श्रवण वाचन असेल त्यांना माहिती आहे, भागवतामध्ये 24 अवतार आणि सांप्रदायिक आपल्या मालिकांमध्ये 10 अवतार। आणि म्हणून आपण बाळ क्रीडा प्रकरणामध्ये पाहतो हे दशे चरित्र के
10. मग या 10 अवतारांमधला पहिला सिद्धांत पहा. पहिला अवतार आहे मत्स्य, दुसरा कच्छ, तिसरा वराह, चौथा नरसिंह, पाचवा वामन, सहावा परशुराम, सातवा राम, आठवा कृष्ण, नववा कोणता? कीर्तन ऐकलेले तुम्ही. बौद्ध अवतार नाही, गौतम बुद्धाचा अवतार आहे. बौद्ध हा एक धर्म आहे. म्हणून मी थांबतो. बुद्ध आणि बौद्धामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. गौतम बुद्धांचा 9वा अवतार आहे आणि 10वा अवतार अजून पुढे होणार आहे. कलंकी पुढे पाहत नाही का? अरे बऱ्याच जणांच्या लग्नामध्ये मंगलाष्टक ब्राह्मण म्हटला असेल, हा नाही म्हटलं. कलंकी पुढे तुमच्या ध्यानात राहायला तुमचं त्यावेळेला मंगलाष्टकाकडे ध्यान असत तर ना. महाराज आतापर्यंत बारकाईनं मंगलाष्टक फक्त एकाच महापुरुषानं ऐकली आणि तो शेवटचा मंगलाष्टक ऐकता ऐकता तसेच पळाले. काय शेवटचा मंगलाष्टक? आता सावध सावधान घटिका संपूर्ण भरून. पण महाराज आप मंगलाष्टक असं आहे, पण आपले जे जुने गावठी पद्धतीनं म्हणणारे होते ना, त्यांचा ताल वेगळाच होता. ते शब्दांचे तुकडे करत होते. आता सा इकडं वध पुढं, वद सावधान घटिका. आणि हे रामदास स्वामींनी ऐकलं. सा म्हणजे संस्कृत मध्ये ती, वध म्हणजे हत्या. सावधान, तुझा वध नाम, तुझा नाश होण्याची घटका भरत आलेली आहे. हा अर्थ रामदास स्वामींच्या जीवनामध्ये जो घेतला आणि रामदास स्वामी मुंडवळ्या सकट निघून गेले. हा त्याच्यातला एक भाग. पण राम आणि कृष्ण हे 7वा आणि 8वा अवतार आहे. 10 अवतार मी एवढ्यासाठी तुम्हाला म्हणून दाखवले सगळे. त्याच्यातला 7वा आणि 8वा अवतार जर राम आणि कृष्ण विष्णूचेच अवतार आहेत, पण दोन्ही अवतारांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या दोघांचं स्मरण करायला सांगितलंय. जर तुम्हाला जन्म मरणाच्या संसारातून सुटायचं असेल तर काय दोघांमध्ये फरक आहे आपण पाहू. विठाला राम अगोदर, कृष्ण नंतर, लागोपाठ अवतार आहे दोन्ही. आणि हे दोनच अवतार भक्ती प्रधान आहेत. पहिला प्रलयाच्या वेळेला जेव्हा सृष्टीचा प्रलय झाला त्यावेळेला भगवंतानं पहिला अवतार घेतला तो मत्स्य अवतार. दुसरा अवतार जेव्हा समुद्र मंथन करायचं ठरलं त्यावेळेला मेरू पर्वत समुद्रात बुडायला लागला तेव्हा कासवाचा अवतार घेतला. आपल्या पाठीवरती समुद्र झेलला, वासुकीची रसी केली आणि समुद्र मंथन देवांनी केलं. तो दुसरा अवतार कच्छपाचा म्हणजे कासवाचा. तिसरा वराह अवतार. हिरण्याक्षानं जेव्हा पृथ्वी तळाला नेली आणि ती पृथ्वी वर आणण्यासाठी अवतार घेतला भगवान विष्णूनं. तिसरा तो वराहाचा म्हणजे डुकराचा. चौथा अवतार हिरण्यकश्यपूच्या घरी प्रल्हादाचा जन्म झाला आणि प्रल्हादाचं नामस्मरण थांबत नव्हतं म्हणून त्याला विरोध करता 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 त्याला प्रल्हादाला मारण्याकरता हिरण्यकश्यपूनं नाना प्रकारचे प्रयोग केले. तो मेला नाही. शेवटी प्रल्हादाला वाचवण्यासाठी माझा चौथा भगवंताचा अवतार झाला तो नरसिंहाचा. पाचवा अवतार बळीनं जेव्हा स्वर्गावर स्वारी केली आणि बळीनं स्वर्गावर स्वारी केल्याच्या नंतर इंद्राला जिंकला आणि इंद्राचं राज्य त्याने हिरावून घेतलं, तेव्हा कश्यपांच्या ज्या 2 धर्मपत्न्या होत्या दिती आणि आदिती,
भीतीचे सगळे राक्षस आणि आदितीचे देव देवांचं राज्य केलं. म्हणून आदितीनं भगवंताच्या जवळ विनंती केली, माझ्या मुलाचं इंद्राचं राज्य मला परत मिळवून द्या. आणि म्हणून 3 पावलं जमीन मागण्याचा बहाणा करून 3 पावलं जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाचं रूप धारण केलं. तो 5वा अवतार झाला आणि 6वा अवतार परशुरामाच्या रूपानं झाला. परशुरामाच्या रूपानं आणि त्या अवतारामध्ये परशुरामानं 21 वेळेला क्षत्रिय पृथ्वी केली होती, क्षत्रियांना मारून मारून मारून. आणि म्हणून तो 6वा अवतार झाला. 7वा अवतार झाला तो भगवान रामाचा. कच्छ अवतार कार्य संपलं, संपवला. कश्यप अवतार संपवला, वराह अवतार संपवला, नरसिंह अवतार संपवला, वामन अवतार संपवला. परशुराम चिरंजीव आहेत म्हणून ते आजही फिरतात. आता पहा हे 2 अवतार. रावण आणि कुंभकर्ण मारण्याकरता रामाने अवतार घेतला आणि रावण आणि कुंभकर्ण मारल्याच्या नंतर कार्य संपलं, अवतार नाही संपवला. भगवान रामाचं तसं सगळं आयुष्य पृथ्वी तलावरचं की महाराज 11,000 वर्ष राज्य केलं. तुम्ही क्रम पहा. भगवान रामाचं सीतामाई बरोबर लग्न झालं हे स्कंद पुराणामध्ये याचं वर्णन आहे, रामायणात कुठेही नाही. हे स्कंद पुराणात आहे. जेव्हा भगवान रामाचं सीतामाई बरोबर लग्न झालं त्यावेळेला भगवान रामाचं वय होतं 18 वर्षाचं. तिथून आल्याच्या नंतर 12 वर्ष लग्न झाल्याच्या नंतर भगवान राम अयोध्येमध्ये राहिले. 18 आणि 12 30 ना. गणित माझं कच्च आहे. आणि नंतर 14 वर्ष वनवासाला गेले. किती झालं? झालं ना. एवढा प्रवास फक्त बाहेर गेला. आणि नंतर रावणाला मारून आल्याच्या नंतर भगवान राम कार्य संपलं, अवतार नाही संपवला. आणि मग 11,000 वर्ष भगवान रामाने राज्य केलं. हा रामाचा इतिहास आहे. भगवान श्रीकृष्णाचा इतिहास फक्त 125 वर्षाचा आहे. दोघांची 5 गर्ग संहिता पाहता. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तो रात्रीचा आणि भगवान रामाचा जन्म झाला तो दिवसाचा. भगवान रामाचा जन्म झाला तो ऐन उन्हाळ्यामध्ये आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला ऐन पावसाळ्यामध्ये. विरोधाभास हे दोघे ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्रित कसे केले ते पहा. एकाचा जन्म अवतार जन्म दिवसा आणि एकाचा रात्रीचा. तोही आता आपल्या इकडे बी कृष्ण जयंतीची आपण कीर्तन करतो, राम जन्माची कीर्तन करतो. किती वाजता फुलडा घेतो आपण? कोण 12 वाजता, कोण 12:30 वाजता. कोणत्या कंपनीचं गाडी होतं तेव्हा? घड्याळाच्या काट्यावर नाही, त्याला स्पष्ट पुरावा दिलाय. भगवान रामाचा जन्म होताना 12 12:30 वाजलेले नव्हते. मध्यान्नासी दिन करत. जेव्हा माथ्यावर दिवस येतो मध्यान्नाला त्याला अभिजित मुहूर्त म्हटलं जातं. आणि त्या अभिजित मुहूर्तावर भगवान रामाचा जन्म आहे. आणि कृष्णाचा जन्म 2 प्रहर रात्र. 4 प्रहरामध्ये 2 प्रहर मागे सोडायचे, 2 पुढे. आणि रात्रीचा जो मध्य आहे त्या मध्याला बरोबर कृष्णाचा जन्म आहे. आणि कृष्ण सगळ्या मध्यात आहे. आठवड्याचे 7 वार रवी सोम आणि मंगळ 3 मागे सोडले. गुरु शुक्र आणि शनी पुढे सोडले. मधला बुधवार धरला. रात्र आरती धरली. तिथी 15 आहे कृष्ण पक्षातल्या. 7 तिथी मागे सोडल्या, 7 तिथी पुढे सोडल्या आणि बरोबर मध्य अष्टमी धरली. जो सगळा मध्य भगवान राम राजा झाले.
कृष्ण शेवटपर्यंत राजा नाही झाला हे सांगायला माझ्याकडे वेळ नाही. त्यांचा खानदान आणि वंश जर पाहिला तर हा वंश येतो ययातीचा. आणि ययातीला 2 बायका होत्या, एक देवयानी आणि दुसरी शर्मिष्ठा. देवयानी ही लग्नाची बायको होती आणि शर्मिष्ठा ही दासी म्हणून आलेली होती. परंतु यदू हा शर्मिष्ठेचा होता आणि यदू हा देवयानीचा होता आणि पुरु हा शर्मिष्ठेचा होता. आणि म्हातारपण जेव्हा ययातीचं आलं त्यावेळेला ययातीची काम वासना पूर्ण नाही झाली आणि म्हणून त्याला अजून काम वासना भोगायची इच्छा झाली. आणि म्हणून त्यांनी ऋषी मुनींना विचारलं, माझी इच्छा नाही पूर्ण झालेली काम वासना. त्यावेळेला त्याला सांगितलं गेलं, तुझ्या मुलांपैकी जो कोणी त्याचं तारुण्य तुला देईल आणि तुझं म्हातारपण जो कोणी घेईल तेवढंच बदली होऊ शकतं. आणि म्हणून यदूला विचारलं, यदू मला तुझं तारुण्य दे, मला काम वासना भोगायची. यदू म्हणला मी देणार नाही. आणि म्हणून शर्मिष्ठेच्या मुलाला पुरुला विचारलं, पुरु तू काय करणार? म्हणले पुरु म्हणला मी द्यायला तयार आहे. पुरुचं तारुण्य घेतलं. काही वर्ष त्यांनी काम वासना भोगल्या आणि शेवटी त्यानं पुरुचं तारुण्य पुरुला दिलं. परंतु यदूला सांगितलं, यदू तू माझी इच्छा, बापाची इच्छा तू पूर्ण केलेली नाहीस आणि म्हणून भविष्य काळामध्ये माझ्या आणि तुझ्या वंशामध्ये कधी कोणीही राजा होणार नाही, त्याचा तो यदू वंश आहे. आणि पुढे याच कुरुवंशामध्ये पुढे हे कौरव आदी जन्माला आले आणि नंतर ते राजे झाले. विढाला मग काही वेळेला शांताराम महाराज माणसं असा शंका घेतात. काय शंका घेतात? आम्ही तर रोज गातोय गड्यानं राजा किरे झाला. ऐका नाही प्रमाण? मग खरं काय? कृष्ण राजा झालेला नाही. मी तुम्हाला पुराव्याने बोलतो. भगवान रामाच्या नशिबातून राजगादी गेली, परंतु 14 वर्षानं भगवान राम परत आल्यावर राजा झाले. आणि याचं जिवंत उदाहरण आहे. भगवान रामाचा जन्म जो झाला तो राजमहालात झाला आणि कृष्णाचा जन्म झाला तो कुठे झाला? कारागृहात झाला. त्या काळात पाटील राजा हा राजमहालातच होता आणि चोर हा बंदी खाण्यातच होता. परंतु काळ बदलला. हो, आता चांगली चांगली माणसं कारागृहातले गुन्हेगार बाहेर आहेत. हे मी जास्त सांगायची गरज नाही. विठाला विठाला विठाला. आता हे शंका काढून टाकतो मी तुम्हाला. गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. काय झालं माहितीये का? हे बघा, मी भगवान रामाचा इतिहास आहे ना तुझा. भगवान रामाचा जन्म अष्टमीला, 6व्या दिवशी पुतना गेली, म्हणजे त्या दिवशी चतुर्दशी होती. 6व्या दिवशी पुतना गेली. 3ऱ्या वर्षामध्ये विमलार्जुन नावाचे वृक्ष त्याने उखडले. त्याच्यानंतर दह्या दुधाच्या चोऱ्या केल्या, गाढाणी आली आणि म्हणून यशोदा मैयानं वयाच्या 5व्या वर्षी त्याला गायी सांभाळायला पाठवलं. आणि वयाच्या 5व्या वर्षी तो कालियाच्या डोक्यावर नाचला. 6व्या वर्षी भगवान श्रीकृष्णानं गोपिकांच्या साड्या लुगडी पळवली. तेरे काना चोळी वयाच्या 6व्या वर्षी. आणि 7व्या वर्षी इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली म्हणून इंद्र कोपला आणि त्यानं मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली. वयाच्या 7व्या वर्षी आणि 7 दिवस. तुम्ही तिकडून नका बोट दाखवू. हा, नाही तर आता जर शाळेत जर एखाद्या पोराने जर असं बोट दाखवलं तर मास्तर म्हणतो जा बाहेर. विठाला विठाला. 11 वर्ष 52 दिवस मधल्या काळामध्ये त्यानं वृंदावनामध्ये रासलीला केली. गायी चारल्या
11 वर्ष 52 दिवसाचे भगवान श्रीकृष्ण वयानं असताना अक्रूर न्यायला आला आणि अक्रूराबरोबर गोकुळातून मथुरेला गेले आणि तिथं तो यज्ञ होता धनुष्य यज्ञ आणि त्या धनुयज्ञामध्ये चानूर, मुष्टी, शल, तोषल आणि कूट. फक्त आपल्या लोकांना चानूर मुष्टिकच माहिती आहेत, पण 5 जण होते सगळे आणि या 5 जणांबरोबर युद्ध करायला द्वंद्व कुस्ती करायला लावायची आणि या 5ही जणांना राखीव प्लेयर म्हणून कंसानं ठेवलेलं होतं. तुम्ही या दोघांना मारायचे. आणि दुसरं कारण सांगतो तुम्हाला, अतिशय महत्वाचं. अनेक कार्याची कीर्तन तुम्ही ऐकले असतील. भगवान श्रीकृष्णानं लोकांच्या घरातलं दही, दूध, तूप दोन्ही चोरलं आणि चोरलंय ते आपल्या घरी नाही नेलं. चोरलेली वस्तू जर आपल्या घरी नेली तर त्याला चोरी म्हणावी, परंतु तो तिथंच घेत होता आणि तिथल्याच पोरांना खाऊ घालत होता. याचं कारण होतं बलराम दादाचं त्याचं ठरलं होतं. काय ठरलं होतं? हे जे दही, दूध, तूप लोणी जातं ना, हे कंसाच्या मथुरेला जातं आणि तिथले जे पहिलवान आहेत ना, या पहिलवानांना ते पोसलं जातंय आणि हे पोसलेले पहिलवान भविष्य काळामध्ये आपल्याला युद्ध करण्याकरता, द्वंद्व युद्ध करण्याकरता तयार केले जातात. म्हणून यांचा पुरवठा बंद केला पाहिजे. हे तर निमित्त होतं. आणि मग चालून मारला, मुष्टिक मारला, शल मारला, तोषल मारला आणि कुठेही मारला. आणि भगवान श्रीकृष्ण आता राहिला तो कंस आणि तो कंस त्या रंगमंचावर बसलेला होता. भगवान श्रीकृष्णाला बलराम दादानं सांगितलं, दादा बलराम कृष्ण थांब, मी त्याला नांगरानं ओढून आणतो, मुसळानं मारतो. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, दादा ते काम तू नको करू, कारण त्याच्या नावाची हळद माझ्या नावाने आलेली आहे. कोणी कोणाची हळद नाही फोडी. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण रंगमंचावर चढले. आता एखाद्या या पोराला समजायचं धिंगाणा घालायला लागलं आणि त्याला जर उठवायचं जर ठरलं तर आता काय करू आपण? त्याचा हात धरून त्याला उठून बाहेर काढू की नाही? मला साधं तिच्या अर्थ बा. पण कृष्णानं कंसाला धरताना त्याला हाताला धरला नाही, छातीला धरला नाही, कुठं धरला नाही, त्याचे केस पकडले. हो, केस पकडले, त्याला खाली खेचला. गर्ग संहितेमध्ये सांगतात जन्मेजयाला केसच का पकडले? त्याला आठवण करून दिली होती, कंसा ज्या दिवशी माझ्या आई वडिलांची वरात निघालेली होती त्या दिवशी सुद्धा माझ्या आईचे केस पकडून तू तिला मारायला निघाला होतास ना, आज तेच केस मी पकडून तुला मी मारणारी याची आठवण करून दिली होती. विठाला विठाला विठाला. आणि जेव्हा कंसाला खाली घेतला आणि कंसाबरोबर द्वंद्व युद्ध झालं, त्याच्यामध्ये कंस मारला गेला. आणि नियम असा आहे, हे बाकीची जी काही गोपाळांची पोरं बरोबर गेलेली होती ना, यांना माहिती नव्हतं नक्की काय गडबड होणार आहे. कारण ज्या राजाचा राजा मरतो, निडेकर, ज्या राज्याचा राजा लढाईमध्ये मरतो आणि ते राज्य राजाविहीन होतं, त्यावेळेला जिंकलेला राजा त्या गादीवर बसतो. आणि म्हणून राम अवतारात सुद्धा त्यानं वालीला मारल्याच्या नंतर भगवान रामच त्या राजगादीवर बसू शकत होते, परंतु मनाचा मोठेपणा दाखवला आणि वाल्मिकांची आचारसंहिता पाळली. बोलिले वाल्मिक रावण मारल्याच्या नंतर राजगादी मोकळी झाली. त्यावेळेला विभीषण हात जोडून विनंती करत होता, म्हणला देवा लंकेच्या राजगादीचा स्वीकार कर, म्हणजे तिकडं भांडणं मिटतील ज्याच्यावरून तू वनवासाला आलाय. अयोध्येच्या राजगादीवर भरत बसेल आणि इथल्या राजगादीवर तू बैस.
आणि एवढंच नाही राम, ही केवळ राजगादी साधी नाही, ही सगळी लंका सोन्याची आहे. शिवाय समुद्राच्या आत आहे, तिला कशाची भीती नाही. तुला सुद्धा इथं यायला 100 योजन पूल बांधून यावं लागलं. बऱ्याच विभीषणाला तिथं त्यांनी वचन दिलं होतं, मला मर्यादा आहे, सोन्याच्या नगरीमध्ये राहण्याचा संकल्प मी या जन्मात नाही करू शकत, मी पुढच्या जन्मात सोन्याच्या नगरीत तुला राहून देईल. आणि म्हणून समुद्रातून जागा मागून भगवान श्रीकृष्णांनी जी द्वारका वसवली ती कशी होती, कशाची होती, सोन्याची होती. आणि महाराज ही सुद्धा लंका कुबेरासाठी भगवान श्रीकृष्ण शंकरानं विश्वकर्म्याला सांगून एका रात्री बनवली होती. आणि रावणानं त्याच्यावर आपल्या बलाढ्य ताकदीनं त्यांना हाणून मारून कुबेर आणि यक्षांना पाठवून दिलं आणि त्या असणाऱ्या लंकेवर आपला ताबा घातला. आणि त्याच ठिकाणी द्वारकेला कृष्ण अवतारामध्ये त्याने विश्वकर्म्याला सांगून, आता याच्या पाठीमागचा फार मोठा भागवताचा इतिहास आहे का, जरासंध येणार होता काल गिळवणाला घेऊन, आणि म्हणून मथुरेवर 17 स्वाऱ्या केल्या होत्या जरासंधानं. जरासंध हा कंसाचा सासरा, आस्ती आणि प्राप्ती या 2 मुली त्याला दिलेल्या होत्या. आणि त्या दोघी विधवा झालेल्या मुली कंस मारल्याच्या नंतर आपल्या बापाकडे गेल्या आणि बापाला सांगितलं, आमचं कुंकू ज्याने पुसलंय त्याचा तू सूड घे. आणि म्हणून त्यांनी 17 स्वाऱ्या केल्या मथुरेवर. पुन्हा कधी भेटलो तर मी सांगेन महाराज, 17 स्वाऱ्या करणारे 2 आहेत. सोरटी सोमनाथावर 17 स्वाऱ्या झाल्या. कोणी गेल्या, कुठे गेल्या, बरोबर आहे. मोहम्मद घोरी कोण म्हणला, हैदर अली नाही बाबा, मोहम्मद घोरीने केल्या. 17 वेळेला सोरटी सोमनाथाचं मंदिर तोडले. आणि मोहम्मद घोरी गेल्याच्या नंतर गजनीच्या राजगादीवर शहाबुद्दीन घोरी आला. आणि शहाबुद्दीन घोरीनं महाराज कधी कधी लाचार झालेली माणसं काय करू शकतात याचं जिवंत उदाहरण देत आहे. आणि त्या शहाबुद्दीन घोरीनं कट रचला आणि जेवढे त्या मंदिरामध्ये लोक होती आपली सगळ्यांना इतकी लालूच दिली. आणि पृथ्वीराज चव्हाण मला जिवंत कसा पकडता येईल याच्याकरता त्यांनी धन धान्य दिलं, काय जे पाहिजे ते दिलं. आणि त्या गुप्त वादांमधून तो आतमध्ये शिरला. आणि मग पृथ्वीराज चव्हाणाला त्यांनी गजनीला नेऊन तिथे त्यांचे डोळे फोडले होते. महाराज फार मोठा इतिहास येतो. धर्माकरता मारणारी माणसं ती येत महाराज, आपण नाही. सोन्याची लंका उभी केली होती तिथं. आणि मी काय म्हणतो, गड्यांना राजागिरी झाला हे सांगत होतो, बरोबर ना. आता तुमच्याकडे एखादं इलेक्शन झालं, तिलाच थांब थोडा वेळ, पाऊण तास बघतात आपल्याकडे. आता 7 ते 9ची कीर्तन हीच मागात पडणार आहे. कारण 9 ते 11ला ही झोपी गेलेली असतात, म्हणूनच येते. नाही अजून झोपायचा टाइम नाही झाला. मला व्यवहारातून पटकन कळलं असं सांगतो. एखादी इलेक्शन झालं आणि मतमोजणी चालू आहे, का गड्यांना राजा केले झाला. कृष्ण राजा नाही झाला, त्याला कंसाचे वडील उग्रसेन राजालाच राजगादीवर बसवलाय. हे बहुतेकांना माहिती असत. 4-5 फेऱ्या झाल्या आणि आतून निरोप आला का आपलं सीट 2-3 हजारांनी पुढे.
महाराज ज्या पार्टीचे गडी बाहेर होते ना त्यांचं सीट पुढं आहे, ती बाहेरची गप नाही बसली. लगेच जिंदाबादला सुरुवात, गुलालाची तयारी, हारांची वगैरे वगैरे सगळी बाकीची तयारी सुरू होते. मध्ये जिंदाबाद 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 आणि शेवटच्या 3च फेऱ्या राहिल्या आणि आतून निरोप आला. ज्यांचा पहिला आलता ना 3000 आपण पुढे, त्यांचा मागून निरोप आला. 3च फेऱ्या राहिल्या, आपलं सीट 5000 मागे. आणि त्यांनी अंदाज बांधला आता 3 फेऱ्यात लीड तुटणार नाही. आणि मग जी जिंदाबाद करीत होती ना, आलो म्हणले तशाच गाडीला चिका मारू मारू घराकडे निघाले. मला सांगा, तो उमेदवार हारला, मग मधल्या काळामध्ये जिंदाबाद झालाय की नाही झाला? मला हे झालं मालिक महाराज जेव्हा कंस मारला तेव्हाचे हे शब्द आहेत. आता तोच राजा होणार, राजा झाला. परंतु अंतिम समयाला कृष्णाने काय केलं, उग्रसेन राजाला त्याची राजगादी होती त्यालाच राजगादीवर बसवला आणि ययातीनं आपल्या वंशाला दिलेला शाप खरा करण्यासाठी यदुवंशामध्ये राजा होणार नाही म्हणून तो राजा नाही झाला. दोघांमध्ये भेद नाही, भेद तिथे आहे. राम दिवसा जन्माला, कृष्ण रात्रीचा. एक राजवाड्यात, दुसरा राजमहालात. राम अगोदर, कृष्ण नंतर. रामाची दोन्ही अक्षर सरळ आहेत, रामाची दोन्ही अक्षर सरळ आहेत, कृष्णाची दोन्ही अक्षर वाकडी आहेत की नाही? रामाची अक्षर सरळ आणि रामाचं उभं राहणं सुद्धा सरळ, कृष्णाचं अक्षरही वाकडी. उभं राहणं सुद्धा वाकड. इडाय का? रामचा कामही सरळ. राम एक पत्नी, कृष्ण किती आहेत? 108. 16,000 पुढे सोडल्या. हो, अहो आपण विष मिळायला नको त्यांची नावं लागायची, त्याचं खरं आहे त्याच्यातली काढून टाकायचे आपण. रामानं दिलेला शब्द कधी कोणाचा मोडला नाही, कृष्णानं दिलेला शब्द कधी कोणाचा पाळला नाही महाराज. आणि असा हा राम आणि कृष्ण. चला आता तुम्ही पुढे गंमत काय त्याच्यातली. आता मग राम आणि कृष्णाच्या दोघांच्या नावाचा उल्लेख का करायचा आहे तर हे भक्ती प्रधान अवतार आहे. कार्य संपल्याच्या नंतर कंस मारल्यावर कृष्णानं अवतार संपवला नाही आणि रावण कुंभकर्ण मारल्याच्या नंतर रामानं अवतार संपवला नाही. त्याच्यानंतर हे भक्ती प्रधान अवतार झाले म्हणून या दोघांचं स्मरण करायचे. बाकीचे अवतार भक्ती प्रधान नाही. हे फक्त तुका म्हणे कार्य कारणाचा हेवा नाही जीव देवा समर्पिला. कार्य कारणापुरते झालेले अवतार म्हणून ते भक्ती प्रधान नाही. राम आणि कृष्ण हे दोनच अवतार भक्ती प्रधान आहेत. आता कोणाला हा मार्ग सांगितला ज्ञानेश्वर महाराजांनी? सांगणारे तेच थोडस बुद्धीला ताण द्या. रामाचा अवतारही विष्णूचा, थोडस कृष्णाचा अवतार विष्णूचा. तोच कृष्ण अवतार संपवायला कुठे आले ते एका अंशानं ते प्रभास तीर्थ क्षेत्रावरून निज धामाला गेले आणि दुसऱ्या अर्थानं जे वारकरी आहेत त्यांना माहितीये रुक्मिणी रुसली आणि आपल्या पंढरपूरला दिंडोरी वनामध्ये आली आणि तिची समजूत काढायला म्हणून कृष्ण आले आणि पुंडलिकाच्या भक्ती करता रूप बदलून तिथंच राहिले. म्हणजे कृष्णाचा अवताराचं रूपांतर हे पांडुरंगाच्या अवतारामध्ये झालं. लाईन बघा, राम रामाच्या नंतर कृष्ण, कृष्णाचं रूपांतर माझ्या पांडुरंगाच्या रूपामध्ये आणि त्याच पांडुरंगाचं पुढे रूपांतर माऊलीच्या रूपामध्ये. लोभले ज्ञान जग
काही किरकोळ उदाहरण सांगण्यापेक्षा थोडंसं वेगळं उदाहरण तुम्हाला पडतंय. रामाचं चिंतन करून आपली सोडवण का करायची याच्यावर एक दृष्टांत घ्यायचा. विहा राम कानावर गेलेलं सुद्धा नसत. रामाचं निश्चित चिंतन केल्यावर सोडवणूक कशी होते हे सिद्धांत. भगवान रामाचा मी मगाशी सांगितलं वनवास झाला आणि वनवासामध्ये भगवान राम 13 वर्ष चित्रकूट पर्वतावर राहिले. 13 वर्ष 14 वर्षातली 13 वर्ष चित्रकूटावर राहिले आणि 6 महिने ते पंचवटीमध्ये राहिले. काही काही ग्रंथांमध्ये 1-1 वर्षाचं अंतर आहे, पण कल्पभेद महाराज सगळे. पण अद्भुत रामायण कबंध रामायणाचा जर हिशोब जर पाहिला तर 13 वर्ष चित्रकूट पर्वतावर, 6 महिने पंचवटीमध्ये आणि 6 महिन्याचा कालावधी नंतर गेला आणि 6 महिने सीताबाई लंकेमध्ये राहिली. अशी 14 वर्ष पूर्ण झाली. आणि याला आध्यात्मिक अर्थ सुद्धा असा आहे. आपली जी मनामध्ये इंद्रिय ना, पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय मिळून 5 10 मन बुद्धी आणि चित्त ही किती झाली इंद्रिय. या ठिकाणी भगवंताचा वास आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनीच सांगितलंय. सर्वगती रामदेहादे जोडलेलं आहे. म्हणून तुमचा आमचा संबंध सुद्धा या देहाबरोबर शांताराम महाराज फक्त घराण्याचा कुळाचा संबंध मेल्यावर याचा 13 दिवस. एकदा का याचा 13वा झाला का विषय संपला. हे चित्रकूट एक चित्त म्हणजे चित्त म्हणून एकच धरीला चित्ती. आम्ही रुक्माईचा पती चित्त म्हणते चित्ताला आणि कूट म्हणतात पर्वताला. 13 वर्षाचं वास्तव्य इथे. आणि पंचवटी, अरे पंचवटी काय? पंच म्हणजे 5 आणि वटी. आता तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. आमच्याकडं धान्य पेरायला जर पाभार जर घेतली तर त्या पाभारी मधून जे पेरायचं धान्य असतं ना ते ज्याच्यात घेतलं जातं त्याला आमच्याकडे वटी म्हणतात. इकडे काय म्हणतात म्हणजे वटीतून असतंय ते पेरायचं असतं. वटीतून असतं ते पेरायचं असतं. आणि हे कशाने पेरायचे तर ते पंचवटीतून पेरायचे. पंचवटी कशा करता पाहिजे महाराज देताय प्रमाण. पंचभूताचा गोंधळ
ही पंचेंद्रिय पंचवटी आणि ज्यांनी पेरला असेल त्यांना विचारा. कोकणाराची गोष्ट वेगळी, तो चाल्यावर मूड धरतो ती अशी धरतो. हे पाची एक झाली वटी, वटीतून पेरलं जातं ती वटी पंचवटी. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही चालत सुद्धा विचारलं ना, चालत सुद्धा आपल्या परमार्थ शब्द घातलाय. दया परमार्थाची तेने सांगावे, प्रमाण भरपूर वेळ कमी आपल्याकडं. सोडणारा जो जातवा आहे ना, ओरिजिनल पेरणारा, इकडे चालत म्हणतात ना, चालत, त्या चाल्यावर 4 होल असतात आणि त्या 4ही होलाच्या मध्ये एक टिंबू असतो. याला शास्त्रीय पाटील काय म्हणतात, माशी. ज्याचे दाणे बरोबर त्या माशीवर पडले त्याच्या 4ही नळ्या सारख्या उतरणार. काही काहींचा हात इकडे इकडे गेला का 2 नळ्या दाबत वांत असत. म्हणून ज्याच्या भक्तीचं बीज ज्याच्या बरोबर बुद्धीवर पडलेलं आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, बुद्धीचे वैभव सगळ्यांना करता येते, पण पेरता सगळ्यांना येत नाही. नांगर कोणी करेल, वखर कोणी करेल, कोणी करेल, पण पेरायला आणि आपल्याकडे मला माहिती का, पहिल्या जुन्या जमान्यात ज्याला शेतीची कामं जमत नसायची ना, त्याची एक तर म्हशीकडं नाही जमत पाकराकडे दुखी असायची. आणि तुमच्याकडे मी पाहिजे इकडं ते वाल वगैरे मोगतात तिकडं बा, तिकडं मोग आहे का नाही मला माहित नाही. ते एकच नळीच असतं मोग, पावर 4 नळ्याची. ओरिजिनल पेरणारा 4 नळ्यांनी पिरितो आणि जो मोग आहे तो एकाच नळीने पिरितो. नाव त्याला पुढून शिवून काढले मोग या, हे पुढंच ग्रंथात नाही. आणि पंचवटीतून खरं थोडस भाग काही नाही का, भगवान राम हरणाच्या पाठीमागे गेले, हे सगळ्यांना माहिती आहे. नांदूर मनमेश्वर पर्यंत हरी पळत गेला, तिथं त्याला मारला. आणि इकडे रावण साधूच्या वेशात आला. ज्या घटना तुम्हाला माहिती त्याच्यात मी वेळ नाही घालवणार. आणि सीतामाईला घेऊन गेला. त्याच्यातही सीतामाई करता एकानं बलिदान केलं, आपल्या पलीकडे घोरवडला. कोणी कोणती जाते त्याची, कोणती जाते, गिधड आहे, गिधड बरोबर आहे. मला हे ग्रंथ लोकांपर्यंत जायला पाहिजे, की आता अन्याय आणि अत्याचार बलात्कार करतात यांना. अरे एका गिधड्यानं दुसऱ्याच्या स्त्री करता जर आपले प्राण दिले, तर तुम्ही तुमच्या हौस मौजी करता लोकांचे प्राण घेतला, याच्यापेक्षा नीच प्रवृत्ती कोणती आहे तुम्हाला? काय अवस्था काय चाललंय सगळं आता सध्या चाललंय. थोडं पूर्ण करा, विठाला विठाला विठाला. रावण सगळं माहिती आहे, मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. आणि मग शोधत शोधत गेले. पुढे गेल्यानंतर शबरीची भेट झाली. शबरीने सांगितलं किष्किंधेला जा, तिथं सुग्रीवाची मैत्री कर. आणि त्यावेळी तुझ्यासारखा दुःखी आहे, तुझी बायको कोणीतरी पळून नेली. आणि सुग्रीवाची रुमा नावाची बायको सुद्धा वालीनं पळून नेलेली आहे. समानशीले व्यसनेची सत्यम. तिथे गेले, त्याची मैत्री झाली. वालीला मारला. रवालीला का मारला, कसा मारला ते बघू आपण कधीतरी.
4 महिने प्रवर्षण पर्वतावर पावसाळा आला म्हणून थांबले आणि तिथून पुढे मग हनुमानजीला पाठवला. हनुमान तपास करून आले. तिथून आल्याच्या नंतर पुन्हा जायचं ठरलं की सगळी वानर सेना घेऊन समुद्राच्या काठावर आले. रामच का तो सोडवणूक का करू शकतो. आणि तिथं गेल्याच्या नंतर भगवान रामानं समुद्राला विनंती केली. 3 दिवस तिथं विनंती केल्याच्या नंतर समुद्रानं सांगितलंय बाण मारून मला सुकू नकोस. कितीतरी जीव जंतू मरून जातील. तुझ्या सैन्यामध्ये नर आणि नीळ 2 वानर आहेत. त्यांच्या हातानं दगडी तरतील. हा त्यांना मागे ऋषींचा आशीर्वाद आहे. त्यांच्या माध्यमातून तू पूल तयार कर, पलीकडे जा. आणि तसं जर अध्यात्मातून जर पाहिलं ना तर भगवान रामाचं आणि समुद्राचं नातं सासर जावयाचे. समुद्र मंथन केलं, त्याच्यात 14 रत्न निघाली, त्याच्यातच लक्ष्मी निघालेली. तीच लक्ष्मी विष्णूला दिलेली आहे. त्याच विष्णूचा अवतार माझ्या रामाचा आहे. म्हणजे सासरे जावयाचे दोघे जण. आणि कोण असा सासरा असतो का आपल्या जावयाची वाट आडवी. आणि मग भगवान रामाला सत्कार दिला समुद्राला. तिथे एक शिवलिंग स्थापन कर. 6 महिने पंचवटी मध्ये होते त्यावेळेला नाही त्यांना शिवलिंग स्थापन करता आलं. 14 वर्ष चित्रकूटावर होते. दत्तात्रयांचा आश्रम आहे कामतगिरीवर, आत्री ऋषींचा. तिथं नाही त्यांना शिवलिंग स्थापन करता आलं. तिथंच का तेव्हा समुद्रानं सांगितलं रामा हा जो तुझा लक्ष्मण भाऊ आहे ना याच्या जीवाला धोका आहे. कारण जेव्हा इंद्रजितानं स्वर्गावर स्वारी केली आणि इंद्राला बांधून लंकेमध्ये आणला त्यावेळेला सगळेच्या सगळे देव आपल्या राजाला सोडवण्यासाठी रावणाकडे आले. कारण रावण हा ब्रह्मदेवाचा उपासक आहे. आणि म्हणून रावणाकडे आले. आणि रावणाकडे आल्याच्या नंतर सांगितलं आमचा इंद्र तेवढा सोडून दे. इंद्रजिताला विचारलं इंद्र तेवढा सोडून दे. तेव्हा इंद्राने सांगितलं मी 1000 वर्ष तपश्चर्या केलेली. राक्षसांनी इतकी तपश्चर्या महाराज कोणाचीच नाही. हिरण्यकश्यप घ्या, भस्मासुर घ्या, रावण घ्या, कुंभकर्ण घ्या, कोणता घ्या, एवढी कुठल्या देवाची नाही, एवढी कुठल्या माणसाची तपश्चर्या नाही. आणि मग मला माझ्या मरणाची भीती आहे. आणि ब्रह्मदेवा तुम्हीच मला वर दिलेला आहे. मी नाही का मला मृत्यू नको असं मी मागितलं. त्यावेळेला म्हटले जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे, पण मला अशा माध्यमातून मृत्यू द्या. कोणत्या माध्यमातून? त्यावेळेला इंद्रजितानं मागितलं होतं. नीट ऐका. जो 13 वर्ष अन्न पाणी ग्रहण करणार नाही, जो 13 वर्ष आपल्या बायकोचं तोंड पाहणार नाही आणि जो 13 वर्ष झोपणार नाही अशाच्या हातूनच मला मृत्यू यावा, अन्यथा मला मृत्यू येऊ नये. याचं कारण असं होतं एवढ्या दिवस कोणी उपवासी राहणार नाही, एवढ्या दिवस कोणी झोपायचा राहणार नाही आणि एवढ्या दिवस बायकोपासून दूर कोणी राहणारच नाही. भगवान ब्रह्मदेव म्हणाले होते तथास्तु. आणि म्हणून मी असं ऐकलंय इंद्रजित म्हणतो रामाबरोबर आलेला त्याचा भाऊ हा 13 वर्ष उपवासी, 13 वर्ष झोपलेलाही नाही आणि त्याची बायको अयोध्येमध्ये आहे आणि तो वनवासात आहे. याचा अर्थ 13 वर्ष त्याची बायकोचं तोंड पाहिलेलं नाही. म्हणजे माझी जी 3 कलम आहे या कलमामध्ये तो लक्ष्मण बसतोय. म्हणून त्याच्यापासून मला मरणाची भीती आहे. मग मला माझ्या बचाव्याकरता काय देणार असेल तर मी तुला इंद्र द्यायला तयार आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवानं दिले का
त्याला वीर घातली नावाची शक्ती दिली. आपण फक्त म्हणतो लक्ष्मणाला शक्ती लागली, शक्तीचं नाव आहे वीर घातनी. ही शक्ती घे. ही शक्ती तू ज्याच्यावर सोडशील तो त्रैलोक्यात कुठेही जरी लाभला, पृथ्वी तलावरच नाही, स्वर्गात लपू पाताळात लपू आणि 33 कोटी देवांनी जरी त्याला वाचवायचा प्रयत्न केला तरीही या शक्ती लागल्याच्या नंतर तो वाचू शकणार नाही. पण काय, ही शक्ती ज्या दिवशी मारशील ना त्या दिवशी त्याचे प्राण हरण करणार नाही, ती दुसऱ्या दिवशी त्याचे प्राण हरण करील. तो म्हणला ठीक आहे. शक्ती घेतली आणि त्याच्या मोबदल्यात इंद्र दिला. हे सागरानं सांगितलं. ती शक्ती इंद्राची ताकद आहे आणि त्याच्या कलमांप्रमाणे लक्ष्मणे ती शक्तीचा प्रयोग तो लक्ष्मणावर करील. आणि जर लक्ष्मण जर केला तर कोणत्या तोंडानं तू अयोध्येला जाशील, शक्यच नाही. आणि मग मृत्यूची देवता आहे भगवान शंकर. आपण वारकरी काय म्हणतो, ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू सांभाळ करतो आणि संवाद भगवान शंकर करतो. म्हणून तू भगवान शंकराची पूजा कर, जेणेकरून लक्ष्मणाचे प्राण वाचतील. सागर निघून गेला. भगवान रामानं तिथं पाहिलं आजूबाजूला. आता कोणाला विचारायचं, समुद्राच्या किनाऱ्यावर वनवासात आहे, जंगलात आहे, इथं कोण ब्राह्मण मिळणार. आता तुम्ही जेवढ्या मूर्ती स्थापना केल्या, काय काय लागत ते तुम्हाला माहिती ना, सगळ्या वस्तू पाहिजे पण इथं गोळा करायला. तेव्हा भगवान रामानं सांगितलं, जामवंता काय, आपल्याला मूर्ती स्थापनेला 2 गोष्टी लागणार आहेत. एक तर पाहिजे भगवान शंकराचं शिवलिंग आणि दुसरे पाहिजे पुरोहित. बरोबर आहे. तेव्हा हनुमानजीने हात जोडले, सांगितलं म्हणजे तेव्हा काळजी करू नका, मी आत्ता जातो आणि एक सुंदर असं शिवलिंग घेऊन येतो काशीला जाऊन. आता तितक्या बाबाचीच भूमी आहे ना. आणि हनुमानजीनं उड्डाण केलं, ते गेले. जामवंता असा सुंदर पुरोहित पाहिजे. इथं नीट आहे का, मला कोणाची टीका म्हणून बोलतो असा प्रकार नाही. आजही आपण जातो आणि फक्त म्हणतो त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली करून आलो, त्या ब्राह्मणांनी काय केलं तुम्हाला काय माहितीये. 5-25 एकत्रित बसवली, तुमची जैशी तिथी आहे तैशा बहीण. ज्यांनी सांगितलं त्यांनी कमिशन खाल्लं. हे सगळं कमिशनच धंदे चालले जातात, बाकी काय. विधी जर करायचं असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, कोणालाही विधी करू नये या मताचा मी नाही. शास्त्राची मर्यादा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विधी ते पाळी, निषेधाचे टाळी. परंतु ज्या वेळेला तुम्हाला विधी करायचं असेल त्यावेळेला तुम्ही फुकट नाही करत, त्या ब्राह्मणाला त्याच्या मोजून दक्षिणा देत आहे. त्याला फक्त एकच सांगायचंय, विधी करणारे ब्राह्मण नाहीत अशाचा प्रकार नाही. एकाशी एक म्हणजे तुझ्या पुढे मी एकटा यजमान पाहिजे, बाकीचे यजमान नाही पाहिजे, तरच तो पूजी त्याला लागू होतो, अन्यथा लागूही होत नाही. मला असा पुरोहित पाहिजे. भगवान राम म्हणतात, तो वेदांताचा गाढा अभ्यासक पाहिजे, तो कर्मकांडी पाहिजे, त्रिकाल संध्या करणारा पाहिजे. महाराज शांताराम महाराजांचं खरं सांगा, कोण ब्राह्मण त्रिकाल संध्या करीत असं लागतात? काही काहीतरी एकदाही करतात की नाही बोलला नाही. हो, वेदांताचा गाढा अभ्यासक, कर्मकांडी, त्रिकाल संध्या करणारा आणि भगवान शंकराचा एकनिष्ठ उपासक आणि 5वी गोष्ट तो ब्राह्मण कुळात जन्माला आलेला असावा.
असा एखादा कोणी जर पुरोहित असेल तर मला पत्ता सांगा आणि त्याला आणा, आपल्याला पुरोहित म्हणून. जांबवंत सगळ्यात वयस्कर होते. जांबवंताने सांगितलं, रामा असा पुरोहित फक्त आणि फक्त पृथ्वीच्या पाठीवर फक्त एकटा जंतू म्हणजे रावण. कार्यक्रम काय चाललाय माहितीये तुम्हाला? पूल बांधायचंय, पलीकडे जायचंय आणि रावणाला मारायचं, सीता घेऊन यायची आणि फक्त पुरोहित तुझ्या अटीप्रमाणे एकटा रावण आहे, विसर्वाचा पोरगा. कारण ब्राह्मण पुढे ब्रह्मदेवाचा पुलस्तवाचा विसर्वा आणि विसर्वाचा रावण. कर्मकांडी आहे. रोज भगवान शंकराची सहस्र कमळानं पूजा करणार आहे. वेदांताचा गाढा अभ्यासक आहे. त्याचं एक स्तोत्र जर तू ऐकलंस ना रामा तर डोकं आपलं सुन्न होऊन जातं. जटाकटाह रावणाची स्तोत्र पहा. विद्वान गाढा पंडित आहे. त्याला अंतही भगवान म्हणाले. कारण जांबवंताची आणि त्याच्या वडिलांची विसर्वाची जिगरी दोस्ती होती. अरे आपल्या दोस्ताचा पोरगा आहे, मी आणतो. आणि जांबवंतांनी रामाला सांगितलं, मी पुरोहित घेऊन येतो. आणि तिथून जे उड्डाण भरलं समुद्राच्या या काठावरून पलीकडच्या काठावर गेला, रावणाच्या नगरीत. मला किती दिवसाचा फरक होता शांताराम महाराज हे सगळ्यांना नाही कळणार. पण जेव्हा हनुमान तपासाला जायचे त्यावेळेला जांबवंत म्हणला होता, मी म्हातारा झालो, माझी मुली नाही जायची. आणि पूजेच्या टायमाला डायरेक्ट केला गेली. रावणाला जेव्हा कळलं जांबवंत जे आले, जांबवंत आपल्या वडिलांचे मित्र आले, समोर येणं स्वागत केलं. कर्मकांडी ब्राह्मण आहे. आगतम स्वागतम कुर्यात अतिथी देवो भव. येणं केलं. जांबवंतानं सांगितलं, माझा एक यजमान आहे आणि त्याला शिवलिंगाची स्थापना करायची. भाषाने नाही का? हो, हाय आसवल पण बोलायला हुशार आहे. जांबवंताची जात कोणती आहे? आसवल माणसाला जडून मारत नाही, गुंगुल्या करून मारतो महाराज. कधी गाठ घ्या कधी आस्वादाची. हो, मारत नाही ते, फक्त गुंगुल्या करून मारतोय ते. माझा एक यजमान आहे, त्याला शिवलिंगाची स्थापना करायची आणि त्याची आट आहे. ब्राह्मण यजमान ब्राह्मण असला पाहिजे, कर्मकांडी असला पाहिजे, वेदांताचा गाढा अभ्यासक असला पाहिजे आणि भगवान शंकराचा उपासक असला पाहिजे. तेव्हा सांगता जांबवंतानं आपल्या हातातल्या अक्षरा घेतल्या, रावणाच्या हातावर ठेवल्या. तुमच्याकडे पद्धत आहे का नाही मला माहित नाही, आमच्याकडे अजूनही पद्धत अशी आहे. ज्या वेळेला आपल्या घरी श्राद्ध असतात ना, पित्र, त्या दिवशी निमंत्रण द्यायला हे दिलं जातं. काय आहे ना, अक्षता दिल्या म्हणजे निमंत्रण स्वीकारलं. तोंडी सांगायची गरज नाही. जशा रावणानं हातावर अक्षता घेतल्या, यजमाने त्याला शिवलिंग स्थापन करायचे वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आता रावण अक्षता घेऊन बसला. नाही म्हणता येत नाही म्हणून आठवते बरं का, कर्मकांडी पाहिजे, वेदांताचा गाढा अभ्यासक पाहिजे. प्राण जाय पण वचन जाणार नाही. आणि म्हणते कुठे आहे तुझा यजमान? याचा बेस कमी कर, थोडासा बेस कमी कर. कुठे आहे तुझा यजमान? समुद्राच्या पलीकडे. विचारलं नाही कोण आहे, काय काय नाही. हो महाराज, आताचे जेवढे ऑर्डर घेणार आहेत ना, मंडपाला असू द्या, आचार्य असू द्या, कुणी असू द्या, कुणी असू द्या, तो पहिला विचारतो कोणाच्या इथं कार्यक्रम आहे.
याचा जो सरासरी रेट आहे ना तो रेट नाही सांगत मला, तो पार्टी पाहून रेट सांगतो, पार्टी पाहून रेट सांगतो. त्यालाच काय नाव ठेवायचं, आपल्या कीर्तनकाराला तोच रोग लागलाय. कार्यक्रम कोणाचा आहे, वाढदिवस कोणाचा आहे, पुढाऱ्याचा आहे का, मग खाली घ्यायचं काय. आणि हेच आम्ही सांगतो लोकांना, ठेवी द्यानंती जैशी स्थिती आहे तिथी असू द्यावी. ऐकून नक्की काय आहे पिढा मला हे तंतोतंत ऐका, ही दंतकथा नाहीये, रेकॉर्डिंग होते नाही. पुष्पविमान काढलं, आता ज्याच्याकडे आहे तो कशाला ठेवली, तो थोडा मोठी मारून जातोय. पुष्पविमान काढलं, जामवंतालाही त्याच्यात बसवलं आणि चल निमंत्रण स्वीकारले म्हणून अक्षरा घेतला आपल्याला, अक्षरा आणि अलीकडच्या बाजूला आले आणि विमान उतरवलं. सगळे वानर बसलेले होते, अजून मूर्तीच नाही आली. मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम सुरू कसा करायचा, तेवढ्यामध्ये रावण उतरला, जामवंत घेऊन आले आणि आल्याच्या नंतर आता याचा परिचय नाही, पण 1000 ते आपल्या गाड्याबरोबर आलाय म्हणजे तोच असला पाहिजे. कोण आहे यजमान, रावणाने विचारलं. जामवंतानं बोट केलं भगवान रामाकडे. ते ऐकायला थोडं तुम्हाला जड जाईल, पण मी जाईल. हे यजमान रावणानं विचारलं यांचा विवाह झालाय का. जामवंत म्हटलं झालाय. मग शास्त्राप्रमाणे ज्याचा विवाह झालेला आहे त्याला पूजा पाठ करताना, होम हवन करताना, यज्ञ यागादी करताना धर्मपत्नी शिवाय यज्ञाला बसता येणार नाही. शास्त्रीय. आणि आपण काही कार्यक्रमांमध्ये आम्ही डोळे बसून पाहतो महाराज, काही ठिकाणी नुसतं गडीत बसत, काही ठिकाणी नुसत्या बाहेर बसत. बस काम करणारा, यज्ञ करणारा त्यांचं काही सुख दुःखाचं घेणं नाही, फक्त त्याला त्याच्या विदाईचं येणं पडलंय. टीव्हीवर तुम्ही 50 तुम्ही कथा चालतात आणि आरत्या पहा, काही बायाचा आरत्या घेतात, गड्यांचा तपासही नाही तिथं. घराच्या स्पीकरवाल्याला विचारा, एवढ्या हॉलिडे लावले, एका वायरी होती, मला 2-2 वायरी दिसतात सगळ्या. त्याला जर आर्थिंग नसेल तर बल्ब पेटतील, हॉलिडे पेटतील. ही जी हाताला हात लावली ना मला, पूजा करताना बायको हाताला तुम्ही लावता की नाही, ज्यांचं पटत ते त्यांनी लावेल का. ही ती आली तिकडची आर्थिंग हो, जर आर्थिक नसली ना, यांनी किती काही करू द्या भारत, यांच्या टोपलाटी पेटायचं नाही त्या. मी विनोदानं कधी सांगत असतो, एका नवरा बायकोचं भांडण झालं आणि घर बांधलं होतं बांगला. आता तिला माहितीये घरबंदी पुढच्या महिन्यात आपोआप झकमारी करून हा न्यायला येईल. पण त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं, बघा मला वास्तू शांती करायची, पण माझी बायको रुसून गेलेली आहे, मला बायको बी राहील, वास्तू शांती करता येईल का. आता ब्राह्मणाला वाटलं आढळ सुटल, काय करावं. तो म्हणला सुपारी बांधून बसता येईल. खाली उपारण्याला सुपारी बांधून बसता येईल. आणि सुपारी बांधून त्यांनी वास्तू शांती केली. त्याच्या बायकोला कळलं यांची वास्तू शांती झाली, म्हणजे दुसरं लग्न केलं का काय, म्हणजे नाही सुपारी बांधली होती. त्याच्यावर महिन्या 15 दिवसानं 2-3 माणसं जबाबदार घातली, त्याची मिटिंग झाली, त्यांचं भांडण मिटवलं आणि बाई इकडे आली. पूजा झाल्यावर पहिल्याच दिवशी हा आंघोळीला गेला बाथरूम मध्ये. बऱ्याच गाड्यांना आहे ना आंघोळीला जाताना टावेल घेऊन जायची सवय नाही. हा आंघोळ झाल्यावर आवाज देणार, तिकडे तिच्या फोडणीचा टाइम याचा अंकुश आहे. गाठून जातो, त्याला विलाज नाही.
पण बाई हुशार होती महाराज. बाईने सांगितलं म्हणते बघा काय पाहिजे. म्हणलं टावेल दे टावेल. आंघोळ झाली गार लागायला लागले लवकर दे टावेल. ती म्हणली एक काम करा ना त्या दिवशी पूजेला सुपारी बांधून बसली होती ना तिला सांगा ना. नाही कळलं सुपारी पूजेला जर सुपारी चालत ती टावेल द्यायला मीच कशाला पाहिजे. याचं लग्न झाले म्हणले होतं याची धर्मपत्नी पाहिजे. जामवंतानं सांगितलं रावणा याची धर्मपत्नी तुझ्या अशोक वाटिकेमध्ये आणावं लागेल. तशाशिवाय पूजा होणार नाही. तुझ्याच वाटिकेमध्ये. आणि एक शास्त्र सांगतो मला शास्त्र सांगते यजमानाकडे गेलेल्या ब्राह्मणानं त्याच्याकडे जेवढ्या वस्तू कमी आहेत ना त्या वस्तूंची पूर्तता त्यानं स्वतःच्या घरातून करायची असते. ब्राह्मणाच्या घरात सगळं असतं. त्यांनी त्याच्या घरून आणून ब्राह्मणाची यजमानाची पूजा यथा सांग करायची. केवळ अक्षरा वापरून समर्पयाने म्हणायचं काम नाही. भागून घ्या म्हणायचं काम नाही. मग तू ब्राह्मण आहेस तू अक्षरा घेतल्या तू पुरोहित आहे. त्याची बायको यज्ञ होण्यासाठी ती वस्तू तुझ्या घरात आहे. तू ती वस्तू आणून त्याचा यज्ञ पुरा करून दे. रावण म्हणला मी त्याची बायको घेऊन येईल पण एका अटीवर. म्हणले काय. पूजा आटोपल्यावर मी परत घेऊन जाईल. ठीक आहे. आणि मग महाराज रावण आपण नाही म्हणतो का मूर्ती स्थापना होणार आहे जरा यादी पाठवा पूजेच्या सामानाची. रावणाने सगळं बघितलं तर म्हणलं याने अंगावर वल्कल घातलेली आहे तर याच्यात पूजेची सामग्री काय भेटणार. आणि म्हणून तो लंकेत गेला आणि आपले जे हाताखाली सेवक होते त्यांना सांगितलं मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं सामान काढा. हे सगळी सामान काढायला लावली. काय सुपाऱ्या खारका कपडे जे असेल ते. आणि तिथून पुष्पक विमान घेतलं अशोक वाटिकेत गेला. आणि अशोक वाटिकेमध्ये गेल्याच्या नंतर सीतामाईला सांगितलं सीता पुष्पक विमानात बस. तोपर्यंत सीतामाईला कळलं होतं राम पलीकडे आलेले. मनात विचार केला का आवडता वाटतं हे लिहून काढायला लागला. आणि ती पण बिनधास्त त्या पुष्पक विमानामध्ये बसली. पुष्पक विमान अलीकडे आलं ते पूजेचं सामान घेतलं आणि पूजा मांडली. का पूजा मांडली आणि यजमानाला सांगितलं पिंड पुढे. कारण तोपर्यंत हनुमानजी आलेच नाही. त्याच्यातले रामेश्वरला कोण कोण गेले जरा हातवर करावर गेला. रामेश्वरच्या किती लिंग आहे कोण पाहत एवढं बारकाईनी. काय करायचे पाहून गेलो तर गेलो ना आलो तर आलो. हनुमान येईल मोबाईल नाही त्यावेळेला आलाय कुठं विचारायला. रावणाने सांगितलं फक्त एक घटका मुहूर्त राहिलाय आणि तेवढ्या मुहूर्तात जर मूर्ती बसणार असेल तर मी बसवीन. मी अन्यथा बसवणार नाही. भारत अजूनही काही कर्मठ ब्राह्मण चुकीचं काम करत नाही. मग आता काय करायचं. वेळ तेवढा लागणार आहे म्हणून यजमानाला सांगितलं वाळूची पिंड तयार करा. आणि वाळूची पिंड भगवान रामानं तयार केली. पूजेला भगवान राम आणि सीता बसले आणि पुरोहित मंत्र म्हणायला रावण बसला. आणि पूजा यथा सांग पार पडली. आणि तेवढ्यात हनुमानजी पिंड घेऊन आले. पिंड घेऊन आले. बाकीच्यांनी सांगितलं एवढा उशीर करतात नाही मूर्ती स्थापना होऊन गेली. हनुमान मी पिंड आणलेली. रावण म्हणला त्याचा मुहूर्त राहिला नाही मी आता बसू शकत नाही. आणि मग तुझ्याच हातानं ती पिंड तुला पाहिजे तिथे ती ठेव आणि तिथे ती बसव. महाराज आजही जर तुम्ही गेलात तर रामेश्वरची जी पिंड आहे ती वाळूची पिंड आहे. रामेश्वरची जी पिंड आहे ओरिजिनल
पिंड ही वाळूची आहे आणि हनुमंतरायांना आणलेली पिंड ही रामेश्वर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला, त्याला रामानं जे शिवलिंग बसवलं त्याला रामेश्वर नाव दिलं आणि हनुमंतरायांनी जे शिवलिंग बसवलं त्याला हनुमतेश्वर नाव दिलं. आजही पिंड तिथं बाहेर पूजा आटोपली, ब्राह्मण जायला निघाले आणि जायला निघाल्याच्या नंतर भगवान रामानं, आपल्याकडे पद्धत आहे, ब्राह्मण सांगतो ना पूजेला बसायच्या अगोदर घरातल्या वडील धाऱ्याच्या पाया पडून या आणि पूजा झाल्यावर आपण ब्राह्मणाच्या भगवान रामाने दर्शन घेतलं. पुरोहित आहे, उद्याचा वैरी असतो तो भाग वेगळा आहे. आणि ब्राह्मण देवता आपण यथा सांग आमची पूजा केली, मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली, आपली दक्षिणा बोला. रिक्त पाणी न गच्छेत राजानाम देवता करू, खाली हातानं पाठवू नये आणि म्हणून नमस्कार केला आणि आपली दक्षिणा. रावणानं जांबवंताकडे बघितलं, दक्षिणा काय मागावी? बरं आता पैसे अडचणी मागू तर माझ्याकडे घरच्या घर सोन्याची येते. हो, आता आपण सुद्धा सामर्थ्यानं मागू, 33 कोटी देवांना जिंकणारा मी आहे. कोणत्या बाजूनी मागू? जामवंतानं सांगितलं काहीतरी तुला मागावंच लागेल. आणि मग रावणानं सांगितले बघ तूच वनवासी आहे, अंगावर तुझ्या वल्कला आहे, तू काय देणार आहेस? तू फक्त मागून तर बघ. आणि मग रावणानं यजमानाला हात जोडले, यजमान देणार असेल तर फक्त एकच मला दक्षिणा दे. अंतकालीचे मागे स्मरणामुक्त वाटा. ज्यावेळेला माझे प्राण सुटतील ना त्यावेळेला फक्त तू माझ्या समोर उभा राहा, एवढेच मला दक्षिणा द्यावं लागेल, काही नको दक्षिणा. कशासाठी? कारण जगाला जरी मी आतापर्यंत तुझा वैरी वाटत असतो, परंतु अंतःकरणापासून मी तुझंच नामस्मरण केलेलं आहे. हृदय मंदिरी स्मारकारे, जगाला दाखवण्यासाठी नाही. महाराज काही काहींचं जगाला दाखवण्यासाठी, त्याचा जर इथं घरात हरिपाठ झाला तर तिथं पाटलाच्या घरापर्यंत ऐकायला जातो. एवढा मोठे मोठे हरिपाठ असतो, बाकीच्याला कळलं पाहिजे याचा हरिपाठ चाललाय. देखाव्याचा परमार्थ नसावा. आणि मी हा जो साधना केली, तुझं जे चिंतन केलंय आणि हे जगाला दाखवण्याकरता नाही. आणि यजमान तुला जाता जाता ओळख देतो, तूही ओळखतोय. न सांगता तुम्हा कडो येते अंतर, तुझा आणि माझा संबंध आत्ताचा नाहीये, वैकुंठापासून आहे. संकालिकांनी शाप दिला आणि आम्ही दोघे राक्षस कुळामध्ये जन्माला जाऊ म्हणून आम्ही कुंभकर्णाने रावण बनलो. आम्ही तुझ्या दरवाज्यावरचे द्वारपाल जय आणि विजय आहोत. तू वैकुंठातला विष्णू आहे, ही वैकुंठातली लक्ष्मी आहे. परंतु या सगळ्या लीला कराव्या लागल्या का आपल्याला वाल्मिकांनी लिहिल्याप्रमाणे करावा लागतो. आणि म्हणून त्याप्रमाणे सर्व केलेलं आहे. आणि हा सगळा मी आता जेवढ्याच करता केला होता का शाप मला त्यांनी दिला. आणि प्रत्येक ठिकाणी जेवढ्या जेवढ्यांनी शाप दिले तेवढ्यांनी उशाप दिलेले, उद्धाराचा मार्ग दिलेला आहे प्रत्येकाला. आणि त्या वेळेला आम्ही संकालिकांना सांगितलेलं होतं, आम्हाला शाप दिलाय खरा, परंतु आमचा उद्धार कशाला होणार आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच काम करा. पहिल्या कडव्यामध्ये रामकृष्ण हृदय मंदिर स्मारकारे. कशासाठी? एवढ्या करता आपुले आपण
आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे ज्ञानदेव राम कृष्णमाला हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती आणि हा जिव्हाळा याचं प्रेम जर तुम्ही पाहिलं असेल तर रामायणाचा शेवट महाराज रावण मारल्याच्या नंतर भगवान राम समोर उभे होते आता दृष्टी पुढे आईचा दृष्टी आहे आणि महाराज हे सगळ्यांना माहित नाही रावणाचे प्राण ज्योत जे निघाली ती रामामध्ये जाऊन समाविष्ट झाली तुझं भजनाही भेद शासयासी करोवाद अथवा देव पाहावयासी गेलो तिथे देवची होवनिया शेलो आणि मग इथपर्यंत आणण्याचा जो अट्टास होता हा तुझ्या प्राप्तिकरता अट्टास होता जन्म मरणाच्या फेऱ्यापासून सुटवण्याचा जो अट्टास होता आणि म्हणून हा रावणाचा जीवनातला केलेला साधनेचा आणि राम नामाचा उपनिषद बौद्धपणे देखील आमदारची बात रामजाने 2 तास तुम्हाला कीर्तन ऐकायचे तर घर सोडून इथं यावं लागलं परंतु रावणाला तिथं नाही जावं लागलं राम त्याला शोधत शोधत सुखे येतो घरात त्याच्या घरापर्यंत लंकेपर्यंत माझ्या भगवान रामाला जावं लागलेलं आहे म्हणून दिखाव्याचा परमार्थ नसावा अंतःकरणापासून तो परमार्थ असावा आणि ते नामस्मरण असावं एकदा मोठ्या प्रेमाने नामस्मरण विठोबा यथामती यथाशक्ती आपण माझ्या माध्यमातून थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला आदरणीय बाबांच्या प्रेरणेला आशीर्वादाला चालले चाललेला हा खंड आहे सप्ताह या सप्ताहात हे 47वे वर्ष आणि 47व्या वर्षातली पहिली कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली वेळेचं बंधन थोडंसं आणि निश्चितपणाने उद्यापासून आता बाकी जागा पुरणार नाहीये तुम्हाला तर एक पहिल्या दिवसाला जर तुमचा हे जर थोड्या कमी जर भरून गेलेला आहे हो आणि म्हणून तरी पण काय हरकत नाही अजून इकडं तिकडं आपण भरपूर बसायला आहे जी ऐकणारे आहेत आणि ऐकणारे श्रोते आहेत चांगले कीर्तनकारांचे चांगले कार्यक्रम आपल्याकडे या ठिकाणी आहेत नियोजन चांगलं आहे आयोजन चांगलं आहे कारण आपण मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन ठिकाणी आपण केलेलं असते परंतु एवढंच आहे का त्याच्यातला जो सार कोणता असेल जे चांगलं काय असेल ते आपण घेण्याचा प्रयत्न करत करा आणि या ठिकाणी येणारे जे कीर्तनकार असताना बाबांच्या सानिध्यामध्ये कारण ग्रामस्थांच्या नियोजनामध्ये जर आपण बारकाईने पाहिला तर उगाच कुठं तरी करमणुकीचे कार्यक्रम आहेत अशातला प्रकार नाही बाकीचे कुठं करमणुकीचे असतील तो आता करमणूक वेगळी झालेली आहे परमार्थाची महाराज आणि संप्रदायाची लाईन वेगळी होत चाललेली आहे महाराज परंतु एक होता बऱ्याच वेळेला आपला उदो करून घेणारा कीर्तनकार पाहिजे परंतु कीर्तनकारांना सुद्धा मर्यादा पाळल्या पाहिजे अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या साधू संत आणि देव सोडून बाकीच्यांची स्तुती त्यानं कधी करू नये कारण त्याचा तुकाराम महाराजांचं म्हणतात ब्रह्महत्येचा दोष लागतोय महाराज परंतु आम्ही कुठंतरी कोणाचे तरी उदो करत नसतो आणि त्याच्यामुळं आपल्या त्या दोषालाही आपण कारणीभूत होतो निर्दोषपणाचा असा प्रकारचा परमात्मा आपल्या जीवनामध्ये व्हावा जसं बाबांचं आयुष्य परोपकाराकरता जीवन त्यांचं आयुष्यामध्ये गेलं तसं तुम्ही आम्ही एवढा तर बाबांनी इतका नाही करू शकत पण काही अंशामध्ये तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता म्हणून उपकाराच्या माध्यमातून आपण जगण्याचा प्रयत्न करा मला सगळ्यांना धन्यवाद गायक असते वादक असते आमचे परमश्रेय आदरणीय आमचे शांताराम महाराज मोडके यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही पहिल्याच पासून आले नाही बऱ्याच वेळेला बरीच माणसं येतात पण थोडंसं हजेरी लावायची म्हणून हजेरी लावायची ग्रामस्थांना कार्यक्रम वाल्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून बरं वाटलं पाहिजे असं नाही एक आत्मीयता आहे प्रेमाचा संबंध आहे आणि म्हणून झालेली सेवा माऊलीच्या पांडुरंगाच्या तुकोबारांच्या चरणी समर्पित करतो आजचं सगळं नियोजन आहे पहिल्या वर्षीचा हा पहिला प्रयोग आहे का 7 ते 9 ची कीर्तन अजून तुमच्याकडं आमच्याकडे तर सर्रास तीच आहे आता 9 ते 11 आमच्याकडं औषधाला सुद्धा राहिलेली नाही आणि म्हणून हा चांगला एक उपक्रम आहे फक्त उपक्रम एकच माझी सूचना आहे चांगले चांगले कीर्तनकारी चांगले विषय जर तुम्हाला ऐकायचे असतील ना तर प्रत्येक महिलेनं एक काम करा
काय करा जरा काय करा त्यांना येतो ना भाऊ बसा नाही तर अभ्यास करा तिकडे घरात टीव्ही बघायला लागलं तर घरी बसून द्या पहिल्या पंक्तीला लागलं तर त्यांना येऊ द्या कारण बाळ गोपाळ घातले जीव घातल्याशिवाय कालाही होत नाही आपला म्हणून याला तरी याने लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो मोठं भरे अशा प्रकारे झालेली सेवा माऊलीच्या रघुवरायांच्या त्र्यंबकेश्वराच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम 2च मिनिटांमध्ये उद्याच्या कार्यक्रमाची सूचना घ्यायची आणि नंतर जागा सोडायची जय विठ्ठल जय जय